Welcome all of you. So today we are going to solve the third test of bridge course for 10th standard. It is for 20 mark. You can see here. The first question is for 4 mark. The question is develop a story with the help of the following beginnings. Suggest a suitable title also. So here they have given us the beginning of the story, and we have to write the complete story by using that beginning, as well as we have to give suitable title also. एक स्टोरी आपल्याला तयार करायची आहे ज्याची बिगिनिंग या ठिकाणी दिलेली आहे आणि या स्टोरीसाठी एक सुटेबल टायटल सुद्धा आपल्याला द्यायचं आहे. सो आय हॅव मेड वन स्टोरी हिअर, आय हॅव प्रिपेअर वन स्टोरी हिअर अँड आय हॅव गिवन द नेम फॉर दिस स्टोरी इज लॉयल्टी. या स्टोरीसाठी मी लॉयल्टी हे नाव दिलेलं आहे आणि स्टोरी कशी प्रिपेअर केली बघूयात. वन्स देअर वॉज ए पुअर बॉय, हिज नेम वॉज दिनेश, ही हॅड नो. तर इथंपर्यंत त्यांनी आपल्याला दिलेलं होतं. इथून पुढे मी ऍड केलेलं आहे ही हॅड नो मनी टू बाय ॲटलिस्ट वन ब्रेड फॉर हिमसेल्फ. त्याला स्वतःला खाण्यासाठी एक ब्रेडचा तुकडा विकत घेणे एवढे पण त्याच्याकडे पैसे नव्हते. बट ही वॉज व्हेरी ऑनेस्ट अँड हार्ड वर्किंग. पण तो खरंच खूप ऑनेस्ट होता आणि हार्ड वर्किंग सुद्धा होता. ही ऑलवेज वर्कड हार्ड फॉर हिज लिव्हलीहूड. स्वतःचे पोट भरण्यासाठी तो कायमच कष्ट करत आलेला होता. आफ्टर सम डेज ही केम इन टू कॉन्टॅक्ट ऑफ ए बिग मर्चंट ऑफ गोल्ड. काही दिवसानंतर त्याचा कॉन्टॅक्टमध्ये एक मोठा मर्चंट येतो, व्यापारी येतो. ही वॉज ऑल्सो इन नीड ऑफ ए सर्वंट हु विल हेल्प हिम इन हिज बिझनेस ॲज ही हॅड नो सन ऑर डॉटर. आणि या मर्चंटला सुद्धा असा एखादा मुलगा हवाच होता जो त्याच्यासाठी त्याचा बिझनेस हँडल करू शकेन, कारण त्याला स्वतःला मुलगा पण नव्हता आणि मुलगी पण नव्हती. इन द फर्स्ट फ्यू डेज ही चेक्ड दिनेश लॉयल्टी बाय युझिंग व्हेरियस ट्रिक्स, बट ही वॉज व्हेरी लॉयल टू हिम. आता सुरुवातीला या व्यापाऱ्यानं काय केलं की दिनेश हा खरंच खूप लॉयल आहे का, प्रामाणिक आहे का हे पाहण्यासाठी अनेक ट्रिक्स आजमावून पाहिल्या, पण दिनेश हा खरंच खूप लॉयल निघाला. आफ्टर 10 years, the merchant realized that Dinesh is the only man who can handle his business than any other. आणि 10 वर्ष गेल्यानंतर त्या मर्चंटला हे जाणवलं की दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीपेक्षा दिनेश हा एकमेव व्यक्ती आहे जो त्याचा बिझनेस सांभाळू शकेल. अँड देन ही डिसाइडेड टू गिव्ह 50% पार्टनरशिप टू हिम इन हिज बिझनेस. त्याच्यानंतर त्यानं ठरवलं की त्याचा जो व्यापार आहे त्याच्यामध्ये तो त्याला 50% पार्टनरशिप देणार आहे. फर्स्ट दिनेश डिनाइड बट लेटर ही ॲग्रीड टू डू दॅट. सुरुवातीला दिनेशनं नकार दिला पण नंतर तो तयार झाला. And now Dinesh is known as Dinesh Seth in the market, and it is happened due to his loyalty and hard work. आणि आता दिनेशला दिनेश शेठ या नावानं ओळखलं जातं आणि हे का शक्य झालं? बिकॉज ऑफ हिज लॉयल्टी अँड हार्ड वर्क. सो इट इज द स्मॉल स्टोरी. Then second question is observe the picture and write down what the children are doing. आणि हा 3 मार्कासाठी क्वेश्चन आहे. यू कॅन सी देर इज वन पिक्चर अँड यू हॅव टू राईट सम सेंटेन्सेस ॲज आय हॅव प्रिपेअर्ड हिअर. वी कॅन सी देर आर सो मेनी चिल्ड्रेन इन द गार्डन हु आर डुईंग व्हेरियस थिंग्स. या ठिकाणी खूप सारी मुलं दिसत आहेत तुम्हाला जी वेगवेगळ्या कृती करत आहेत. सच ॲज वन इज प्लेइंग ऑन स्विंग, एक स्विंगवर खेळत आहे. अँड अदर 2 बॉयज ऑल्सो प्लेइंग विथ द फुटबॉल. आणि या ठिकाणी 2 मुलं तुम्हाला दिसत आहेत बघा, ते फुटबॉलने खेळत आहेत. वन इज रीडिंग अंडर द ट्री अँड अनदर वन इज पेंटिंग अ पिक्चर ऑल्सो. एक जण या ठिकाणी वाचत आहे आणि एक पेंटिंग करत आहे. अँड वन बॉय इज ऑब्झर्विंग द सराउंडिंग विथ द हेल्प ऑफ हिज बायनॉक्युलर. आणि या ठिकाणी एक मुलगा दिसतोय, तो त्याच्या स्वतःच्या दुर्बिणी थ्रू तो जो परिसर आहे तो पाहायचा प्रयत्न करतोय. सो यू कॅन राईट द सेम लाईन्स ऑल्सो. नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे बघूयात. डू ॲज डायरेक्टेड. आयडेंटिफाय अ कोटेशन अँड an idiomatic expression from the below sentences and write down. या ठिकाणी तुम्हाला 2 सेंटेन्सेस दिलेले आहेत. हे तुम्हाला ओळखायचं आहे की हे कोटेशन आहे की इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे. त्यातलं पहिलं होतं पुल युअर सेल्फ टुगेदर. हे काय आहे? इट इज इडिओमॅटिक एक्सप्रेशन. देन लिव्ह ॲज इफ यू वेअर टू डाय टुमॉरो. हे कोटेशन मार्क आहे का? कारण हे वाक्य गांधीजी यांनी म्हटलेलं होतं, त्यामुळे हे कोटेशन आहे. मग याचं उत्तर तुम्ही काय लिहायचं आहे? कोटेशन. ओके. सो नेक्स्ट, राईट ए डायलॉग बिटवीन यू अँड युअर मदर अबाउट मेकिंग टी. आता ही ऍक्टिव्हिटी आपण मला वाटतं 42 किंवा 43 या डे साठी ऍक्टिव्हिटी आपण ही पाहिलेली होती. त्यामध्ये आपण हे सोडवून पण घेतलेलं होतं. ते जसंच्या तसं मी या ठिकाणी कॉपी केलेलं आहे. सो सन सेज हाय मॉम, व्हॉट आर यू डुईंग? मदर सेज आय एम रीडिंग ए बुक नाव. डू यू नीड एनिथिंग?
तुला काही हवंय का? सन सेज येस. हाऊ डू यू नो? तुला कसं कळालं? आय एम सो टायर्ड डुईंग होमवर्क. कॅन यू प्लीज मेक अ टी फॉर मी? तू माझ्यासाठी चहा तयार करू शकशील का? मदर येस, वाय नॉट. आय विल गिव्ह यू इट विदिन 5 minutes. वेट. आई म्हणते 5 मिनिट थांब, मी तुला चहा तयार करून देते. देन सन सेज मॉम, इज इट डिफिकल्ट टू मेक टी? चहा तयार करणं खूप अवघड असतं का? नो, इट्स व्हेरी सिम्पल. डू यू वॉन्ट टू लर्न हाऊ टू मेक टी? तुला शिकायचंय चहा तयार कसा करायचा आहे ते? येस, आय विल लव इट. व्हॉट डू वी नीड टू मेक टी? चहा तयार करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे? जस्ट अ फ्यू थिंग्स लाईक सम वॉटर, मिल्क, टी पावडर अँड शुगर. या गोष्टींची आपल्याला गरज असेल. कॅन यू टेल मी हाऊ टू मेक इट? आणि या वस्तूंद्वारे आपण चहा कसा तयार करायचा हे सांगू शकशील? येस, सी, आय एम बॉइलिंग सम वॉटर नाऊ. When it boils, we will add tea powder and sugar in it. And son then says, and when we have to use milk, we will add it at end when we realize that it is boiled. It's very simple, son says. Next time I will make tea for everyone. Then mother says, why not? It's very good thing to drink a tea which is made by your own son. But first, take this tea. It is ready to drink. And then son says, thank you mom. So it is the small example of this conversation. Then fourth question is, read the passage carefully and paraphrase the underlined words. या ठिकाणी 2 वर्ड्स तुम्हाला अंडरलाईन दिलेले आहेत किंवा बोल्ड दिलेले आहेत. त्यातलं पहिलं आहे एक्झॅजरेशन आणि दुसरं आहे कन्व्हिन्सिंग. हे दोन्ही पण प्रश्न आपण ऍक्टिव्हिटीमध्ये सोडवलेले होते, तेच इथं सेम रिपीट झालेले आहेत. एक्झॅजरेशनचा अर्थ आहे ओव्हर स्टेटमेंट आणि कन्व्हिन्सिंग या शब्दाचा अर्थ आहे टू बिलीव्ह फर्मली. देन नेक्स्ट बघा, इफ यू स्टडी रेग्युलरली यू विल गेट गुड मार्क्स. दे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? यू हॅव टू अंडरलाईन द सब ऑर्डिनेट क्लॉज इन बोथ द सेंटेन्सेस अँड नेम देम. तुम्हाला या दोन्ही वाक्यामध्ये जो सब ऑर्डिनेट क्लॉज आहे त्याला अंडरलाईन करायची आहे आणि तो क्लॉज कुठला आहे त्याचं नाव सुद्धा लिहायचं आहे. सो यू कॅन सी हिअर, पहिल्या वाक्यामध्ये सब ऑर्डिनेट क्लॉज कुठला आहे? हा आहे. कुठला? इफ यू स्टडी रेग्युलरली. आणि याचा प्रकार कोणता आहे? हा आहे ऍडव्हर्ब क्लॉज. सेकंड जे वाक्य आहे, दे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली. याच्यामध्ये विच वेअर येलो अँड क्रिंकली हा सब ऑर्डिनेट क्लॉज आहे, त्याला मी अंडरलाईन केलेली आहे. आणि हा प्रकार कुठला आहे? हा आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. का ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे? कारण हा या नामाबद्दल जास्त माहिती सांगतो आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे चेन द व्हॉइसचा. मॅथिल्ड सॉ सम ब्रेसलेट्स. याचं चेन द व्हॉइस कसं होईल? सम ब्रेसलेट्स वेअर सीन बाय मॅथिल्ड. नंतर नेक्स्ट आहे द स्टोरी वॉज टोल्ड बाय द रायटर. आता याचा चेन द व्हॉइस कसा होईल? द रायटर टोल्ड द स्टोरी. देन नेक्स्ट क्वेश्चन, अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. आता या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह कुठला आलेला आहे? टू सिंग. तर त्याचं उत्तर मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलंय बघा. टू सिंग या शब्दाला मी अंडरलाईन दाखवलेली आहे. अँड लास्ट क्वेश्चन, प्लेइंग व्हायोलिन इज द बेस्ट हॉबी. अंडरलाईन द जिरंट. जिरंट कोणता आहे? प्लेइंग. आणि त्याला सुद्धा या ठिकाणी अंडरलाईन दाखवलेली आहे. ओके, सो वी हॅव कम्प्लिटेड दिस टेस्ट पेपर ऑल्सो. सो वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक यू.